माझ्या कथेकरता आलेले आमचे प्रभाकरजी पाटील, आमचे भोसले काका, हिंगोलीवरून लातूरवरून स्थायिक आहेत आमचे जाधव साहेब, आपल्या आरतीचे यजमान आणि आमचे मालू काका सुद्धा या ठिकाणी कथेला आले. आणि एक विशेष म्हणजे कर्तव्य दक्ष असणाऱ्या नगरसेविका, की त्यांचा फोन कधी बंदच राहत नाही, सतत चालू असतो, अशा आमच्या शीतलताई. त्यांचं नावही शीतल आहे, त्यांचा स्वभावही शीतल आहे, त्यांच्या जीवनामध्ये सगळं शीतलताच आहे. अशा प्रकारे आणि जमलेल्या सर्व माझ्या माता अगदी भक्तिभावाने या ठिकाणी तत्परतेने हजर झाला. आपलं मंगल करून घ्यायचं असेल, आपलं कलम करून घ्यायचं असेल तर अशी तळमळ आपल्या अंतकरणामध्ये असावी. बाकी सगळं आदित्य आहे, सत्य फक्त परमात्मा आहे. सत्यम हितम त्वा परम वदामि, सत्य फक्त परमात्मा आहे. आणि सत्याचं स्वरूप आपल्याला कळल्यानंतर आपल्या स्वप्नातही आपल्याला दुःख होणार नाही. कशातलं ते दुःख होणार नाही. का होणार नाही? त्याचं कारण असं, दुःख ते कैचे नये स्वप्नाशी, भक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं, संपवायचे. आणि ही निर्धार संपवण्याकरताच कथा करायची आपल्याला. मरण सफल करण्याकरता कथा करायची. कारण कथा करायचं कारण दुसरं काय, आणि मरण संपलं पाहिजे. मरण माझे मरून गेले, मज केले आंगण. राजा परीक्षिताचं मरण मरून गेलं कथा ऐकल्यामुळे. राजा परीक्षिताचं मरणच मरून गेलं, आणि हे महत्वाचं आहे. म्हणून आजचे तिसऱ्या दिवसाचं कथा पुष्प. शुकाचार्य सांगतात, राजा तू भाग्यवान आहेस. तुला कळलं की म्हणजे 7 दिवसाचं आयुष्य तुझ्या हातामध्ये आहे, आणि आपणही 7 दिवसापेक्षा काही वेगळ्या दिवसात मरणार नाही. आपलंही आयुष्य 7 दिवसात आहे. या 7 दिवसापैकी एक दिवस आपल्याकरता ठरलेला आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. किती दिवस झाले? या 7 दिवसामध्ये आपल्याकरता एक दिवस ठरला. पण मरण कळालं आणि राजाने त्या मरणाची सोनं करायचं ठरवलं, मृत्यू मंगल करायचं ठरवलं. माणसाने मृत्यू मंगल केला पाहिजे. आणि मृत्यू मंगल एकाच गोष्टी होत असतो. मरणाला मंगल जर करायचं असेल तर एकच अशा प्रकारचा उपाय आहे, आणि ते म्हणजे भगवंताचं नाम. भगवान स्वतः गीतेमध्ये म्हणतात, अंतकाले च मामेव स्मरे मुक्त्वा कलेवरम्
स्मरणामध्ये मुक्ती मिळते. आणि अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, सुखा म्हणे सुखा पार नाही, त्या सुखाला पार नाही म्हणून राजा धन्य आहेस तू. आनंद वाटला परीक्षितेला की मला कोणतरी भेटलं मार्गदर्शन करणार. आता मला चिंता नाही. आणि चिंता का नाही? उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. शुकाचार्यासारख्या महापुरुषाचं दर्शन मला झालं. आता माझं जीवन सफल झालं. आता चिंता वारली. जीवनामधली चिंता कधी वारत नाही. वारणं म्हणजे निवारण झाली, वारली, मेली, राहिली नाही चिंता. का? संतांचं दर्शन झालं. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचं भाग्य जर कुठलं असेल तर संतांचं दर्शन. आपल्या घरी पाहुणे येतील, रावळे येतील, सगळे जग आपल्या घरी येईल, पण आपल्याकडे संत येणं अतिशय दुर्लभ आहे. म्हणून तर तुकाराम महाराजांनी सांगितलं की तो दिवस माझ्यासाठी धन्य आहे. धन्य दिवसाची झाला सोनियाचा, ज्या दिवशी मुखाला भगवंताचं नाम येईल तो दिवस धन्य. ज्या दिवशी घरी संत येतील तो दिवस धन्य. साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. त्याला दसरा बनवा, त्याला दिवाळी बनवा, तो उत्सव करा. बाकीचे उत्सव काय करा? म्हणून कळत नाही. कधी कधी आपल्याला संधी प्राप्त होते परंतु ती कळत नाही. परंतु इथे संधी प्राप्त झाली शुकाचार्याला, परीक्षितेला, आणि कळाली सुद्धा. बर हे वेळ सापडली संधी, सायर झाली बुद्धी संचिताची. येणे पंथे माझे चालती पाऊले, दर्शन झाले संता पायी. आता संतांचं दर्शन झालं माय बापू. आणि शुकाचार्य म्हणतात, राजा तुला मी काल कामना सांगितला, ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा प्राप्त होण्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उपासना कराव्या लागतात. पण महाराज मला ते काही नको. मी आता वलकल्ल धारण केले, सर्व संघाचा परित्याग केला, मला काही नको. आता फक्त मला माझ्या स्वरूपाची जाणीव झाली पाहिजे. मला भगवंताचा साक्षात्कार झाला पाहिजे. मला एवढंच पाहिजे. आता आपल्याला जरी कोणी संत भेटले त्यांना तेवढंच विचारा, काय गोड विचारतात महाराज. कधी भेटेल रघुपती रघुपती